मराठी स्टोरी उंबरठा. नका ओ मारू, का मारताय, काय चुकलं आई. ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती. तिच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते आणि तो तिला एखाद्या जनावरासारखा मारत होता. दारू पिऊन सुद्धा हरपलेला तो तोंडात घाणेरड्या अरवा शिव्या लाथाबुक्क्यांनी तो तिला बदडून काढत होता. ती विवळत आक्रोश करत होती. जीव वाचवण्यासाठी ती या घरातून त्या घरी पळत होती आणि हा तिच्या मागे एखादा कसायासारखा. रोज रात्री असंच घडायचं. तो रोज दारू पिऊन यायचा. एखादं क्षुल्लक कारणही त्याला पुरेसे असायचं. किंबहुना तो कारण शोधायचा. मग काय, हातात जे येईल त्याने तिला मारायचा. पूर्वी शेजारी पाजारी तिला सोडवायला तिच्या मदतीला यायचे, पण तो त्यांनाही शिव्या द्यायचा. शेजारच्यांचे नाव तिच्या बरोबर जोडून तिच्या चारित्र्यावर शितोडे उडवायचा आणि मग अजून तो चेकाळून तिला खूप मारायचा. जोपर्यंत तिला जखमा होत नाही, जोपर्यंत तिचं रक्त वाहत नाही, तोपर्यंत तो तिला मारत राहायचा. तिच्या रक्ताचा चटावलेला नरभक्षकासारखा तिचं रक्त पाहून जणू त्याला एक आसुरी आनंद व्हायचा. शेजारचेही कंटाळून गेले होते. हल्ली शेजारच्यांनीही दोघांच्या भांडणामध्ये पडणं सोडून दिलं होतं. नवरा बायकोच्या भांडणात नको पडायला असा विचार करून प्रत्येकाला आपलं प्रपंच, पोटाची भ्रांत, मग कोणीही मध्ये पडायचं नाही आणि ती गुराढोरांसारखी मार खात राहायची निमूटपणे. आजही असंच घडत होतं. नेहमीसारखं तो पिऊन आला होता. जेवणात मीठ कमी पडलं होतं. आज तिला मारायला हे कारण सापडलं होतं. त्याच्या हातातला चामट्याचा पट्टा पाहून तिचं मरण दिसू लागलं होतं. ती पुरती भेदरून गेली होती आणि तो सुरू झाला तिला एखाद्या जनावरासारखा मारायला. तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार करत, शिव्यांची लाखोळी वाहत मारत सुटला होता. तिचा गगनभेदी टाहो आसमंतात घुमत होता. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. पण त्या नराधमाला तिची त्या दया येत नव्हती. शेवटी तिला मारून त्याला दम लागला, धाप लागली त्याला आणि मग तिथेच पलंगावर तो उताना पडला. ती एका कोपऱ्यात आसू गाळत निपचित पडली होती. आपल्याच अंगावर पडलेल्या काळ्या निळ्या डागांकडे पाहत. का असं नशीब देवा, कोणत्या रे पापाची शिक्षा. देवाला जणू ती विचारत होती. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अनुराधा, गणोजीराव आणि पार्वताबाईचं शेवटचं अपत्य. तिला आपले आई बाबा आठवू लागले. सारा भूतकाळ डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा तरळत होता. एका छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात गणोजीराव यांचा जन्म झाला. ती अवघी 10 वर्षाचे असताना एका अल्पशा आजाराने त्यांच्या आईचे देहावसान झाले आणि तो दुःखद वियोग सहन न झाल्याने अवघ्या 2 वर्षात वडीलही देवाघरी निघून गेले. 2 भाऊ आणि 1 बहीण यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकून कायमचे सोडून गेले. डोंगरा एवढं दुःख उतार ठेवून गणोजीराव खंबीरपणे उभे राहिले. शेती करू लागले. काळी आई दरवर्षी प्रसन्न होत होती. सडळ हस्ते दान देत होती. दरवर्षी शेतीतून छान उत्पन्न निघत होते. हळूहळू शेतीही वाढत गेली. छोट्या घरांचा मोठा वाडा झाला. वाड्यात गाई म्हशी, जीवाशिवाची बैलजोडी एकत्र नांदू लागले. लक्ष्मी घरात सुख समाधान आणि पाणी भरू लागले. घरात सुबत्ता आली. समाजात मान मिळू लागला. गावातल्या मोठ्या आसामीसोबत उठबस होऊ लागली. गणोजीरावांची धाकटी बहीण आता लग्नाच्या वयाची झाली होती. तिच्यावर संशोधनाला सुरुवात झाली. मुंबईचं एक चांगलं स्थळ तिच्यासाठी सांगून आलं. मुलगा दिसायला छान, कापड गिरणीत नोकरीला, सोयरीक जमली आणि मग गणोजीरावांनी आपल्या धाकट्या बहिणीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. ती तिच्या सासरी निघून गेली. पुढे 2 भावंडाचीही लग्न झाली. सगळे आपापल्या जागी स्थिरावले. आपल्या भावंडाचा सुखी संसार बघून ते आनंदी व्हायचे. मनात यायचं आता आई बाबा हवे होते. घराचं गोकुळ झालेलं पाहून त्यांना किती आनंद झाला असता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागायच्या. गावातली मंडळी आता त्यांच्या लग्नाबद्दल विचारू लागली. करायचं ना, असं हसून उत्तर देऊन निघून जायचे. काही दिवसांनी जवळच्या नातेवाईकांकडून गणोजीरावांसाठी पार्वतीबाईच स्थळ सांगून आलं. गणोजीरावांसारखं गुणी मुलगा कोणाला जावई म्हणून आवडला नसता. एकमेकांची पसंती झाली. सोयरीक जमली आणि लग्न झालं. गणोजीराव आणि पार्वताबाई यांचा सुखी संसार सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन झालं. काही वर्षातच संसारवेल बहरून आलं. 3 गोंडस मुलांचा जन्म झाला
अनुराधा सर्वात धाकटी 2 मुलांच्या पाठीवर झालेली, गोरीपान गोंडस चिमुकल्या पावलांनी आलेली सोनपरी सारे आनंदून गेले होते. एकुलती एक मुलगी भावंडाची ताई आली होती. 2 मुलं खूप खुश होती. दोघे पती पत्नी सुखाने नाहून निघाले होते. ईश्वराच्या या कृपेसाठी त्यांचे आभार मानत होते. सगळं सुरक्षित चालू होतं. आयुष्य छान पुढे सरकत होतं. गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. अगदी दृष्ट लागण्याजोगा आणि नेमकं नियतीने डाव टाकला. सुखी संसाराला ग्रहण लागलं. एके दिवशी मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होता म्हणून गणोजीराव मित्रांसोबत बाहेर गेले. जे गेले ते कायमचंच, परत कधीच न येण्यासाठी. घरी परतत असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका झाला आणि जागीच त्यांची प्राणज्योत मालवली. साऱ्या गावाभर शोकाकूळ पसरली. एका चांगली व्यक्ती घराचा करता पुरुष सोडून गेला होता. पार्वतीबाईवर तर दुःखाचे जणू आभाळ कोसळलं होतं. अनुराधा फक्त 2 वर्षाची होती. लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून घरी आलेल्या पार्वताबाईचं रूपच ओलांडून 2 वर्षाची लक्ष्मीच्या पावलाने माप ओलांडून घरी आलेल्या पार्वताबाईचं रूपच पालटलं आणि खरी सुरुवात झाली. आयुष्याच्या परीक्षेला पार्वताबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पदरी 3 मुलं, काय होणार पुढे? बाबा आता परत कधीच येणार नव्हते. चिमुकल्या मुलांना काय सांगणार होती ती माऊली? खूप प्रश्न. अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. दोन्ही मुलं आईच्या पदराखाली रडत बसली होती. चिमुकल्या अनुराधाला तर कळतच नव्हतं. नववधूच्या रूपात गृहप्रवेश केलेल्या पार्वताबाईचं रूप आयुष्यच एकदम पालटून गेलं होतं. सौभाग्य अलंकार काढून घेतानाचा त्यांचा गगनभेटी दाहो काळजाला पीळ पाडत होता. ठसठशीत कुंकू लावणारी माऊली पांढरं कपाळ घेऊन वावरत होती. पूर्ण आयुष्य एक तरुण विधवा म्हणून जगायचं होतं. समाजाला समोर जायचं होतं. चिमुकल्यांसाठी जगायला हवं होतं. गणोजीराव असताना कधीही उंबरठ्याबाहेर त्या पडल्या नव्हत्या. बाहेरची सगळं कामे गणोजीराव करायचे. लिहिता वाचता येत नसल्यामुळे कोणताही व्यवहारात यांचा सहभाग नव्हता. गणोजीरावांनीही कधी काही सांगितले नव्हते. काही दिवस नातेवाईक येत राहिले, सात्वन करत राहिले. आम्ही आहो ना असं म्हणणारे नंतर हळूहळू पांगत गेले. आता उरलं होतं एक भकास जिनं मन घट्ट करून डोळ्यातली आसू पुसून ती माऊली परत उभी राहिली. आपल्या मुलांसाठी. म्हणता ना, घर बदललं की घराचे वासेही बदलतात. कोणीच कोणाचं नसतं. आपण फक्त आपलेच. आता माणसाचे खरे रंग दिसायला लागले होते. पूर्वी प्रेमाने वागणाऱ्या जाऊबाई आता जाच करू लागली. सगळी कामे त्यांना सांगू लागले. धाकट्या धीराने गोड बोलून संपत्तीच्या पेपरावर त्यांचा अंगठा उठवून घेतला आणि सगळी स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. विश्वासाने त्यांचा गळा कापला होता. एक तरुण विधवा, पदरी 3 मुलं आणि गावातल्या पुरुषांच्या वाईट नजरा, जावेचे सततेचे टोमणे, जगणं असह्य झाले होते. शेवटी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या नंदेला त्यांची दया आली. त्यांना घेऊन मुंबईला आल्या. नवीन शहर, नवीन प्रवास, नवीन आयुष्य. बैठी घराची छोटीशी वस्ती. पोटा पाण्यासाठी त्यांच्या गावाकडील बरीच लोक तिथे येऊन बसली होती. एक भाड्याने घेतलेली छोटीशी बैठी खोली आणि आपल्या मुलांच्या सोबतचा संसार. शेजारी नंदेची खोली, तिचा नवरा, तिची 4 मुलं, नंदेचा दीर, जाऊबाई, तिची 3 मुलं, असं मोठं कुटुंब. सुरुवातीला काही दिवस नंदेने सांभाळ केला, पण नंतर तिलाही ते जमेना. तिचा नवरा एकटाच कमवत होता. खाणारी तोंड जास्त खर्च भागत नव्हता. पार्वताबाईंनाही बसून खाणं रुचेना. कामाच्या शोधात त्या घराबाहेर पडल्या. शिक्षण नव्हतं, कुठे नोकरी मिळेल ते काम करू लागल्या. कधी मोलमजुरी, कधी धुनी भांडी, कधी इमारती बांधकाम करताना रेती सिमेंट वाहून नेण्याचं मजुरीचं काम करू लागल्या. जिवंत राहणं महत्वाचं होतं. मुलांसाठी त्यांना जगवणं गरजेचं होतं. अनुराधा आपल्या भावंडासोबत हळूहळू मोठी होत होती. भावांपेक्षा थोडी जास्त समज होती. पार्वताबाई लवकर कामावर जायच्या, रात्री उशिरा घरी यायच्या. पार्वताबाईंनी मुलांची सरकारी शाळेत नाव दाखल केलं. मुलांची शाळा सुरू झाली. इथे रोजच्या पोटाची भ्रांत. तिथे अजून एक नवा खर्च वाढला होता. अजय, विजय आणि अनुराधा मोठी होऊ लागले. शरीरासोबत पोटाची भूकही वाढत होती. सकाळी न्याहारी करायला ही सगळी 10 भावंड एका रांगेत बसायची. आता ताटात एक पोळी आणि कपभर चहा द्यायची. वय वाढत होतं, पण पोळी मात्र एकच. दिवसभर एका पोळीवर चिमुकली मुलं आपल्या आईची वाट पाहत बसायची.
आईचे कष्ट पाहून अजयने शाळा सोडली. तो आईबरोबर मजुरीच्या कामावर जाऊ लागला. विजय आणि अनुराधा शाळेत जात होते. एकच दप्तर दोघा. सकाळी विजय दप्तर घेऊन जायचा आणि मग तेच दप्तर रिकामं झालं की आपली वह्या पुस्तके भरून दुपारी अनुराधा शाळेत जायची. वयाच्या मानाने लवकरच समज झाली होती. खडतर वाटेवरचा प्रवास, पोटभर अन्न नाही की घालायला नवीन कपडे नाहीत, कोणीतरी वापरलेले कपडेच नवे समजून घालायची गुणी मुलं होती. कधीही तक्रार करायची नाही. अनुराधा 3रीत आणि विजय 5वीत होता. भूक लागायची. आईची किती वेळ वाट पाहणारा. मग दोघे जेवण बनवायला शिकू लागली. एवढासा जीव तो नाजूकशा हातांनी छोट्या छोट्या भाकरी थापून देई. मग विजय तव्यावर भाकरी टाकून भाजून द्यायचा. चटके बसायचे तेव्हा कुठे भाकरी मिळायची. पाट्यांवर वाटताना तर हाताची आग व्हायची. विजय तेल लावून द्यायचा. हळूहळू अनुराधा जेवण बनवायला शिकली. अवघ्या 10व्या वर्षी उत्तम जेवण बनवू लागली. पार्वतीबाईंची एक चिंता कमी झाली. घर सांभाळून शाळेतही जात होती. शाळेची आवड होती. हुशार विद्यार्थिनी म्हणून अनुराधा शाळेत ओळखली जाऊ लागली. मोत्यांसारखा सुंदर हस्ताक्षर वहीवर फेर धरू लागली. 6वीत असताना अनुराधा शाळेत पहिली आली. खूप आनंद झाला होता तिला. मग आलं एक वादळ. तिला नेस्तनाबूत करण्यासाठी दुःखाचा प्रवास संपलेला नव्हता. अजून एक वादळाशी तिला झुंज द्यायची होती. अनुराधा आज खूप आनंदात होती. शाळेतल्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळालं होतं. त्यांनी तिचं तोंड भरून कौतुक झालं होतं. कधी एकदा घरी येते आणि आईला सांगते असं झालं होतं तिला. पण नशीब असं असतं ना. आज नेमकं पार्वतीबाईंना मजुरी काम मिळालं नव्हतं. अन्न काय शिजवावं हा प्रश्न भुकेलेल्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोर येत होते. संताप, दुःख सगळं उफाळून येत होतं. आज शाळेत कार्यक्रम नसल्याने अनुराधाला घरी यायला उशीर झाला. त्यामुळे घर आवरलेलं नव्हतं. केर काढायचा होता. भांडी घासायची होती. घराचा अवतार पाहून अजून चिडल्या आणि आनंदाने आईला बिलगलेल्या अनुराधाला त्यांनी मारायला सुरुवात केली. कुठे गेली होतीस? हुंडकायला घर मोकळं टाकून बिचारी अनुराधा रडत राहिली. निमूटपणे मार खात राहिली. तशीच उपाशी पोटी झोपली. रात्री विजयने तिला मिळालेल्या पारितोषिकाविषयी सांगितलं. आई खूप हळहळ वाटली. दुसऱ्यांचा राग चिमुकलीवर निघाला म्हणून खूप यातना होत होत्या. अनुराधाला त्यांनी जवळ घेतलं. जखमांवर हळद लावत हलकेच कपाळावर चुंबन, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. झालेल्या चुकींबद्दल अनुराधाकडे क्षमा मागत होत्या. आयुष्य पुढे सरकत होतं. रोज नवीन संकटांना सामोरे जात जीवन प्रवास सुरू होता. पैशांची चणचण. मजुरी मिळाली तर पोटभर जेवण, नाही तर अर्ध्या पोटी. अंग झाकलं जातंय ना म्हणून कपडे. बाकी हौस आवड हा प्रकार नव्हताच. मुळीच अनुराधा आता 7वी इयत्तेत गेली होती आणि एक दिवस ऋतुचक्राने कौल दिला. अनुराधा मोठी झाली, शहाणी झाली होती. आता पार्वतीबाई समोर अजून एक चिंता फेर धरू लागले. त्याच्या लग्नाची. कोण लग्न करणार? एका गरीब पितृछत्र हरवलेल्या मुलीशी कोण बघणार सोयरी? पार्वतीबाई तर दिवसभर मजुरी करण्यासाठी घराबाहेर. कसं जमणार होतं? अनुराधाला तर इतक्यात लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं. पण तिचं कोण ऐकणार होतं? वस्तीत त्यांच्या गावाकडची बरीच माणसं रोजगारासाठी आलेली होती. त्यापैकीच एक सदाशिव, त्यांचा भाऊ राघव, आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या शेजारी राहत होता. वस्तीत सर्वात जास्त शिकलेला, सरकारी नोकरीला असलेला सदाशिव. गावाला थोडी शेती होती. गाई, म्हशी, जनावरं होती. श्रीमंत नामांकित घराणं. 4 भाऊ आणि 4 बहिणी. आई वडील एकत्र मोठं कुटुंब. सगळ्या बहिणींची लग्न झालेली. सर्वात लहान अविवाहित भाऊ शिक्षण घेत होता. गावी 2 भाऊ शेती करत होते आणि हे 2 मुंबईत. राघव शिकलेला नव्हता. गावी उन्हाळक्या करत फिरायचा म्हणून सदाशिव त्याला मुंबईला घेऊन आला होता. गावात कुस्ती खेळलेला, गावात मोकळ्या वातावरणात गमावलेला बळकट शरीर. गावाकडे बायको लक्ष्मी 3रा बाळतपणाला माहेरी गेली. पहिल्याच 2 मुली पदरी. नंदेचा नवरा आणि सदाशिव चांगले मित्र झाले. घरी येणं जाणं होतं. एक दिवस अचानक सदाशिवच्या गावावरून तार आली. बातमी खूप वाईट होती. राघवच्या बायकोच्या लक्ष्मीच्या मृत्यूची.
बाळंतपणात एका लहानग्या मुलीला जन्म देऊन ती देवाघरी निघून गेली. सगळे दुःखद वातावरण. सदाशिव राघवला घेऊन गावी आला. राघव सैरभैर झाला. पत्नीचा अंतिम विधी झाला. आईच्या दुधाविना कसं जगणार होतं तो जीव. अवघ्या आठवड्याभरातच आईच्या वाटेने ते मुलं निघून गेलं. लक्ष्मीच्या माहेरचे 2 मुलींना त्यांच्या घरी घेऊन गेले. राघव या दुःखाने वेडापिसा झाला. रोज दारू पिऊ लागला. नशेत गावात लोकांना अवघी शिवीगाळ करू लागला. भांडण घरापर्यंत येऊ लागलं. म्हणून मग सदाशिव राघवला घेऊन परत मुंबईला आला. राघवला नोकरी शोधून दिली, पण राघव पुरता वाया गेला होता. 4 दिवस कामावर तर बाकीचे दारू पिऊन घरी पडलेला असायचा. तशी शिवीगाळ, तशी भांडणं. इथेच लोक मारायला घरापर्यंत येऊ लागले. एक दिवस सदाशिवने अनुराधाला नळावर पाणी भरताना पाहिले. सालस सुंदर गोड मुलगी, घरच्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळून घेणारी अनुराधा त्याला आवडली. त्याने आपल्या भावांसाठी, राघवसाठी आपल्या मित्रकरी पार्वतींना अनुराधास मागणी घातली. एक बीजवर विधूर माणूस, 3 मुलींचा बाप. अनुराधापेक्षा 15 वर्षांनी मोठा एक व्यसनी, अनुराधा फक्त 13 वर्षाची. पार्वतीबाईंच्या मनाची घालमेल सुरू झाली. श्रीमंत घरानं आपल्यासारखी वनवन अनुराधाला नको. इथे आजवरचं आयुष्य गरिबीत गेलं. यापुढे तरी सुखात राहील. मन सांगू लागलं. कोण लग्न करेल तिच्याशी, कोण स्थळ आणेल तिच्यासाठी. प्रश्नांनी भंडावून सोडले होते. त्यात नंदेचा नवरा म्हणू लागला, निदान पोटभर जेवायला तरी मिळेल. विधूर असला म्हणून काय झालं, व्यसनी असला म्हणून काय झालं, लग्न झाल्यावर सुधरेलच की. त्यांना त्याचं म्हणणं पटलं आणि पार्वतीबाईंनी लग्नाला परवानगी दिली. काही शेजारच्या लोकांना, म्हणजेच त्यांच्या शेजारच्या नातेवाईकांना हे लग्न मान्य नव्हतं. एक 3 मुलांच्या बापाचा एक 13 वर्षाचा मुलगी द्यायचा, एक निष्पाप कोवळ्या मुलीची अवधी द्यायची मनाला पटलं नव्हतं. काही जीव हळहळ होते. पार्वतीबाईंना समजावत होते, पण त्यांचा निर्णय झाला होता. खरं तर अनुराधाला हे लग्न करायचं नव्हतं. तिला शिकायचं होतं, पण तिचं आई पुढे काहीच चालेना. लोकांनी अनुराधाला विचारलं, तुझं जबरदस्तीने लग्न लावून देत आहे का? तर देत असतील तर सांग, बघतो आम्ही तुझ्या मामाकडे आणि आईकडे सुद्धा. बळजबरीने लग्न करत असतील तर जीव द्यावा लागला तुझ्या आईचा तरी घेऊ. तू सांग फक्त, तुला हे लग्न मान्य आहे की नाही? अनुराधा घाबरली. आपण जर नकार दिला तर आपल्या आईला जीवे मारतील म्हणून धास्तावली आणि आईसाठी लग्न तिच्या मर्जीने होते म्हणून कबुली दिली. मग कोण काय करणार होतं? मुलीनेच होकार दिला म्हटल्यावर आणि ती लग्नाच्या बोहल्यावर चढली. मांडवात दारूच्या नशेत झोकांड्या घेणारा राघवच्या गळ्यात पुष्पहार टाकून विवाह बंद झाली. अनुराधाने स्वतःहून या अग्निकुंडात उडी घेतली होती. स्वतःच्या मर्जीने ही वादळवाट निवडली होती. शिक्षण अर्धवट सोडून अनुराधा तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठा व्यसनी विधूर 3 मुलींचा बापाशी राघवशी विवाहबद्ध झाली. अनुराधाने स्वतःहून एका अग्निकुंडात उडी घेतली होती. गावी जाऊन अगदी मोजक्याच लोकांसमवेत साध्या पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. सदाशिवने ही वस्ती सोडून चांगल्या ठिकाणी एक घर बुक केलं आणि तो आपल्या पत्नी मुलांसोबत नवीन घरी राहायला गेला. राघव तिथेच वस्तीत राहू लागला. अनुराधा राघवशी लग्न करून त्यांच्या घरी आली. उंबरठ्यावरचा माप ओलांडून गृहप्रवेश झाला. उंबरठा हीच तुझी चौकट जणू सांगून पाहत होता. उंबरठ्याच्या आतलं एक वादळ दबा धरून बसलं होतं. हिरवा शालू, हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, आधीच सुंदर असलेली अनुराधा अजून छान दिसत होती. हळदीचा पिवळा रंग खुलून आला होता. हातावरच्या मेहंदीचा हलकासा सुगंध तिला जाणत होता. वय अवघे 13 वर्ष. भातुकली खेळण्याचं वय तिचं, पण तिचं आयुष्याचाच एक भातुकलीचा खेळ झाला होता. नवरा म्हणजे कोण, संसार म्हणजे काय, पती पत्नी मधील नाजूक नात्यांचा बंध एवढ्याशा लहान जीवाला कसं कळणार होतं. बरीच रात्र झाली होती. तो घरी आला नव्हता. अनुराधा त्याची वाट पाहत बसलेली. खूप उशीर मध्यरात्री झोकांडा घेत नशेत घरी आला. दरवाजा ठोठावू लागला. अनुराधाने पटकन जाऊन दार उघडले. त्याच्या तोंडाचा दारूचा वास घाणेरडा दर तिला जीव घेणा वाटला. त्याला पाहून अनुराधा खूप घाबरली होती. त्याने तिला ओढलं, पलंगाजवळ आणले आणि धाडकन तो तिच्या अंगावर कोसळला. अनुराधाला नेमकं काय चाललंय हे ते समजेना. तो काय करतोय तिला कळत नव्हतं. तिने त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या ताकदीपुढे तिचं काहीच चालेना. तिचा विरोध करणं त्याला अपमानास्पद वाटले.
पुरुषार्थाला आव्हान जणू रागाने त्याने जोरात तिच्या कानाशी लात मारली. ती ओरडली, नको नको म्हणून रडू लागली. तिच्या अंगावरचे कपडे ओढून फाडून तो तिच्यावर तुटून पडला. जनावरासारखा एक नराधाम. शरीरातला सैतान शांत होईपर्यंत तिच्या देहाशी खेळत राहिला. एक अबोल कळी अमानुषपणे कुस्करली गेली. देहाबरोबर मनावरही जखमा झाल्या होत्या. तिच्या मनातल्या नाजूक भावनांना चक्काचूर झाला होता. अनुराधा रात्रभर तशीच पडून होती निपचित, आणि तो शेजारी घोरत झोपला होता. नवरा नावाचा श्वासपद हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या. बांगड्यांची कास लागल्याने रक्त येत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. काय होतं ते माहीत नाही. सकाळ झाली. अनुराधाचं सगळं अंग दुखत होतं. ती तशीच धडपडत उठली, कपडे बदलले आणि तडक आपल्या आईकडे गेली. आईच्या गळ्यात पडून रडू लागली. आईला झालेला सगळं प्रकार सांगितला. मला परत त्याच्या घरी जायचं नाही. नको मला नवरा हात जोडून काकूळ तिला येऊन सांगत होती. विनवणी करत होती. पार्वतीबाई तिला समजावून सांगू लागल्या, नवरा असाच असतो. लग्नानंतर असंच घडतं सगळं. एकदा का लग्न झालं मुलींचं, तिने मरेपर्यंत तिथेच राहायचं. आता तेच घर आणि नवरा हाच तिचा परमेश्वर. तो उंबरठा हीच तुझी मर्यादा. तू उंबरठा ओलांडशील ते फक्त तुझ्या अंतिम प्रवासालाच. आणि परत अनुराधा राघवकडे घेऊन आल्या. रोज रात्री हेच घडत होतं. त्याचं रोज दारू पिऊन येणं, रोज होणारा अत्याचार. हो, अगदी समाज मान्य तिला ओरबाडून चोळामोळा करणं त्याला सवयीचं झालं होतं. त्या गोष्टीला तिचा नकार आणि त्यामुळे त्याचं तिला मारहाण करणं अगदी रोज घडू लागलं. इतकं मार खाऊन रात्रभर जागे राहून सुद्धा ती सकाळी उठून राघवला जेवणाचा डब्बा करून द्यायची. तो उपाशी राहू नये म्हणून. पण त्या पाषाण हृदय माणसाला कधीच तिची काळजी केली नाही, कधी विचारपूस केली नाही. सुंदर देखणी बायको, त्यात वयाने लहान. राघवच्या डोक्यात कायम संशयाचं भूत कायम तिच्यावर पाळत ठेवून असायचा. तशी अनुराधा फारशी कोणाशी बोलायची नाही, पण कधी ओळखीच्या लोकांशी बोललीच तर तेही त्याला आवडायचं नाही. घरी आल्यावर तो तिला बेदम मारायचा. इतकं की काय तर तिने आईकडे गेलेलेही रुचायचं नाही. त्यावरून तो तिला शिवीगाळ करायचा, मारायचा. कामावर जाताना तिला घरात कोंडून दाराला बाहेरून कुलूप लावून जायचा. वस्तीत शौचालय बाहेर असायचं. कधी कधी पंचायत व्हायची. सार्वजनिक नळावर पहाटे पाणी यायचं. तिला कोणी पाहू नये म्हणून तो तिला पहाटेच पाणी भरायला सांगायचा. थंडीत कुडकुडत ती पाणी भरायची. पार्वतीबाईंना आता त्याची चूक कळून चुकली होती. एक निष्पाप मुलीचा आपण आपल्या हाताने बळी दिला, हे शल्य त्यांना जगू देईना. अनुराधाला परत घरी बोलवण्याचा प्रयत्न केला, पण स्वाभिमानी अनुराधा परतली नाही. पुन्हा आपल्या आईलाच त्रास. लग्न झालेली मुलगी परत माहेरी कशी, लोक बोलतील म्हणून ती नाही गेली. राघवच्या त्रासाला सहन करत जगत होती. एक दिवस अनुराधाला बरं नव्हतं. शेजारच्या काकू तिला दवाखान्यात घेऊन गेल्या. एक आनंदाची बातमी तिला समजली. निसर्गाने संकेत दिला होता. अनुराधाला मातृत्वाची चाहूल लागली. प्रेमाचं प्रतीक नसलं तरी आईपणाचा भावनेचं ती माहेरची मोहरली. भावनेनंच ती मोहरली. दुःखांच्या आभाळाला सुखाची किनार मिळाली. ग्रीष्मात पावसाची एक सर यावी, अगदी तसं झालं होतं. तिला घरी येऊन राघवला सांगितलं, पण तो शुद्धीत कुठे होता. त्याला कुठे तिचं कौतुक असणार. दिवस सरत होते. अनुराधा अजूनही छान दिसू लागली होती. देहामध्ये बदल घडत होते. गरोदरपणाचं रूप अजूनही खुलून आलं होतं. अनुराधाला 7वा महिना सुरू झाला. पार्वतीबाई पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी घेऊन जायला आल्या होत्या. राघव घरी येण्याची वाट पाहत बसल्या होत्या. राघव नेहमीसारखा दारूच्या नशेत धडपडत घरी आला. त्यांनी त्याला अनुराधा माहेरी घेऊन जाण्याबद्दल विचारलं. रागाने तो त्यांना म्हणाला, घेऊन जायचं असेल तर कायमचंच घेऊन जा, परत पाठवू नका. दोघीही रडू लागल्या. पार्वतीबाई विनवणी करू लागल्या, पण राघव ऐकायला तयार नव्हता. त्याने त्यांना घराबाहेर हुसकावून लावले. अनुराधा तशा अवस्थेतही मारत होता. इतकं संतापला होता की कशी जातेस ते बघतो, जीव घेतो तुझा. नशेत बरळत होता आणि तो काय करतोस त्यालाच भान नव्हतं. स्वयंपाकघरातून रॉकेल डब्बा घेऊन आला आणि अनुराधाच्या अंगावर रॉकेल ओतून दिलं. अनुराधा भीतीने थरथरत होती, आक्रोश करत होती. पोटातल्या बाळासाठी विनवणी करत राहिली, पण तो ऐकत नव्हता.
काडेपेटी शोधू लागला. अनुराधा रॉकेलमध्ये निथळत होती. रॉकेलमध्ये ओली चिंब दारूच्या नशेत राघव एका गरोदर स्त्रीला पेटवून द्यायला निघाला होता. पार्वतीबाई ओरडत होत्या. शेजारचे गोळा झाले. दरवाजाला वाजू लागले. राघव काडेपेटी घेऊन बाहेर आणि त्यांनी अनुराधाला उचलून बाजूला नेलं. काही तरुण मुलांनी राघवला मारायला सुरुवात केली. शेजारी मध्ये पडले म्हणून राघव बचावला होता. अनुराधा स्तब्ध, सर्व अंग चुरचूर करत होती. लांबसडक केसात अंगभर रॉकेलचा वास. पार्वतीबाईंनी तिला आंघोळ घातली. 2 घास जेवण भरवलं. मुलीच्या नशिबावर अश्रू ढाळत अनुराधाचे दिवस भरत आले होते. पार्वतीबाईंनी हॉस्पिटलमध्ये नाव दाखल केले. अनेक दिवस अनुराधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गोरीपान, नाजूकशी, इवल्याशा डोळ्यांची, काळेभोर केस, गोड सोनपापडी. अनुराधाने त्या इवल्याशा जीवाला अलगद जवळ घेतलं. डोळ्यातून आनंदाश्रू झरत होते. अशा तिच्या जगण्याची, तिच्या दुःखाची, जीवनातली आनंदाची रिमझिम सर. आणि तिच्या मनाने त्याच दिवशी चिमुकलीचं आशा नाव ठरवून टाकलं होतं. पण अनुराधाची खडतर वाढ अजून सरली नव्हती. राघवला पहिल्या बायकोपासूनच्या पहिल्या 2 मुली आणि आता परत तिसऱ्यांदा ही मुलगीच. सासरचे नाराज, वंशाला दिवा हवा होता. मग काय, राघवला अजून एक कारण मिळालं तिला त्रास देण्यासाठी. परत दारू पिऊन येणं, तिला मारहाण, शिवीगाळ करणं सवयीचं झालेलं. कधी कधी तिलाच प्रश्न पडायचा, का सहन करतोय. मग तिचेच मन तिला सांगायचे, नवऱ्याला सोडून गेलं तर लोक म्हणतील वाईट चालीची असेल म्हणून पळून गेली आणि इथला उंबरठा ओलांडलाच नाही आणि इथेच मरण आलं तर सौभाग्यवती म्हणून मरेन. लोक सुलक्षणी म्हणतील संस्कारी होती म्हणून राहिली, नाही तर गेली असती पळून. असं विचित्र बडबड करतील तर बरेच विचार तिच्या मनात यायचे. लोक निंदेला घाबरून घेतलेला त्याच्या या निर्णयाने तो खरं तर जगायचं विसरून गेली. ती दिवसामागून दिवस जात होते. वर्ष सरत होती. देव झालं. उपास, व्रत, वैकल्य नवस झाले आणि अनुराधाला पुन्हा दिवस गेले. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 2 मुले झाली. सगळे आनंदी. राघव सुद्धा मुलगे झाले म्हणून खूप आनंदात. मित्रांना पार्टी, फुल दारू पिऊन, अगदी बँडबाजा लावून जल्लोषात स्वागत. वस्तीतील लोकांना जेवण, धूमधडाक्यात वारसं केलं. सुशांत समीर नाव ठेवलं. अनुराधा मुलांचं करण्यात गुंग झाली. दुःखातही मुलांच्या चिवचिवाटानं आनंदून जात होती. तिची मुलं, ती मायेची सावली बनून राहत होती. तिचा वनवास अजून संपला नव्हता. दिवाळीचा सण होता. मुलांना घेऊन अनुराधा मुलांसाठी करंजा करत होती. पेपरवर करंजा करून तळण्यासाठी मांडल्या होत्या. आजही राघव पिऊन आला होता. कशाला केलं म्हणून तिला शिवीगाळ करू लागला आणि अक्षरशः तो नशेत त्या करंजाच्या पेपरवरून चालत गेला. सगळ्या करंजा मोडल्या. मुलांच्या मुखातला घास ओढून त्याने घेतला होता. त्याने रागाने अनुराधाला मारायला सुरुवात केली. सगळीकडे आनंदी आनंद होता, पण अनुराधाच्या घरी आक्रोश. मुलं पण आईला मार खाताना पाहून घाबरून गेली होती. ते रडू लागले. चालती हो घरातून असं म्हणत त्याने तिला घराबाहेर काढलं. मुलं आत घरात आई आई म्हणून ओरडत होती. तिचे डोळे पाण्याने डुबडबले होते. एक निर्णयापर्यंत पोचली होती. तिने तिच्या मोडक्या घराचा उंबरठा आज ओलांडला होता. अनवाणी पायानी वाट फुटेल तिकडे ती वाऱ्याच्या वेगाने निघाली. कुठे तिलाच माहीत नव्हतं. एका जंगली श्वासपदापासून सुटका करून द्यायची इतकंच तिच्या डोक्यात सुरू होतं. घरापासून दूर आल्यावर ती अचानक एक वळणावर थबकली. तिला आठवलं, आपली चिमुकली पाखरं घरात, त्यांना सोडून कुठे जाणार मी. स्वतःची सुटका करून घेईन, पण माझ्या चिमुकल्यांना कोण सांभाळेल. या सगळ्या विचारांनी ती व्याकुळ झाली आणि पावलं मागे परतली. दारापाशी तशीच बसून राहिली. थंडीने ती कुडकुडत होती. सकाळ झाली आणि त्याने दरवाजा उघडला. ती रडत घरात आली. मुलांना जवळ घेतलं. मुलंही तिला बिलगली. परत एकदा आई श्रेष्ठ ठरली. आईसारखी महान योद्धा कोणी नाही या जगात, हे सिद्ध झालं. पुढेही असं अनेक वेळा घडत राहिलं. अनुराधा आता मुलांसाठी सगळं सहन करत होती. मन कसं असतं नाही. लहान होती तेव्हा वाटलं लग्न झाल्यावर सुख येईल, नंतर वाटलं मुलं झाल्यावर सुख येईल आणि मुलं झाल्यानंतर ती मोठी झाल्यावर सुख येईल. सुखाची प्रतीक्षा काही संपली नाही. वाट पाहणं काही संपलं नाही. प्रत्येक टप्प्यावर उंबरठा अजूनच बळकट होत गेला. तिची चौकट अजून घट्ट होत गेली. पुढे अनुराधाच्या भावाची लग्ने झाली.
नात्यातल्याच मुली भेटल्या. अजय आपल्या कुटुंबासोबत आईला घेऊन गावी स्थिरावला. विजय आपल्या कुटुंबासोबत मुंबईतच राहिला. एकुलती एक बहीण असून राघवच्या भीतीने ते कधीच अनुराधाला भेटायला येऊ शकले नाही की कधी राखी बांधायला आली नाही. अनुराधा कायमच माहेरच्या सुखाला मुकलेलीच. पार्वतीची प्रकृती हल्ली सारखी बिघडायची. त्यांची चूक त्यांना खूप त्रास द्यायची. अनुराधाच्या तर आयुष्याची तर राख रांगोळी झाली होती, पण तिने आजवर कधी तक्रार केली नाही. अनुराधाची मुलं आता मोठी झाली. अशा सीए झाली, सुशांत कॉम्प्युटर इंजिनियर आणि समीर MBA झाला. आईच्या कष्टाचं चीज झालं. आतापर्यंत जे दुःख सहन केलं ते या आनंदात सगळं वाहून गेलं. अशा अजून लहान होती म्हणून अनुराधाने मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतला. अनुराधा थोडी मोकळा श्वास घेऊ शकत होती. मुलांच्या लग्नाबद्दल आता विचार करायला हवा होता. शेजारी नातेवाईक स्थळ घेऊन येऊ लागले होते. आशा अजून लहान होती म्हणून अनुराधाने मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतला. सुशांत चांगल्या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर होता म्हणून नोकरीला लागला. समीरलाही छान नोकरी मिळाली. आशा एक CA फर्म मध्ये प्रॅक्टिस करू लागली. सगळी मुलं आपापल्या पायांवर उभी राहिली. मुलांनी आईचं नाव उज्ज्वल केलं. एका आईला अजून काय हवं असतं. सुशांतने चांगल्या ठिकाणी फ्लॅट बुक केला आणि वस्तीला निरोप देऊन तो सर्वांना घेऊन नवीन घरी राहायला आला. पुढे दोन्ही मुलांचे विवाह झाले. उंबरठ्यावरचे माप ओलांडून आता सुना घरी आल्या. अनुराधा आपल्या सुनांमध्ये स्वतःला हरवलेला आनंद शोधू लागल्या. पुन्हा नव्याने पालवी फुटावी तशी आशासाठी ही वर संशोधन सुरू झाली. काही महिन्यांनीच घरात नवीन पाहुण्याची चाहूल लागली. सुशांत बाबा झाला. अनुराधा आजी झाली. घराचं गोकुळ झालं. बाळाच्या येण्याचे घर आता हसू लागलं होतं. अनुराधाला वाटलं संपला वनवास, आता सुखच सुख. पण अजून नियती माघार घ्यायला तयार नव्हती. तिचं प्राकंत तिला पाठलाग सोडत नव्हतं. राघव अजूनही तसाच दारू पिऊन अनुराधाला त्रास द्यायचा. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मुलं मोठी झाली, सुना आल्या, नातवंडे आली, तरी राघव बदलला नाही. काळ पुढे निघून गेला. वय झालं तरी तो तसाच नराधम. अनुराधाला वनवास अजून संपला नव्हता. सुनांसमोर तो तिचा अपमान करायचा, शिवीगाळ करायचा, कधी कधी मारहाणही करायचा. अनुराधा आसू गाळत बसायची. जेव्हा नवरा किंमत देत नाही त्यावेळी त्या स्त्रियाला समाजात, घराचं, नातेवाईकात काहीच किंमत नसते. दारुड्या नवऱ्याची बायको म्हणून आजवर सहन केलेली अवहेलना अजून सहन करावी लागत होती. सुशांत हल्ली बायकोचं ऐकून आईवर आवाज चढून बोलू लागला. अडाणी आईला काय कळतं असं त्याला वाटू लागलं होतं. अनुराधाला खूप वाईट वाटायचं. मुलांसाठी उंबरठा ओलांडला नाही तेव्हा तो निर्णय घेतला असता. मुलांना वाऱ्यावर सोडून जगली असती ती, पण तिच्यातली आई कशी जिवंत राहिली असती. तेव्हा उंबरठा ओलांडलाच नाही, कारण मुलांची चिंता. आज तिचा मुलगा सुशांत तिचा आदर करत नव्हता. आई हवी फक्त घरातल्या कामांसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी एका कुलकर्णीसारखी अवस्थेत होती. तिची 24 तास फुकट राबणारी आईने सहन केले दुःखाचा त्याला विसर पडला होता. कित्येक दिवस आई आणि मुलांमध्ये संवादही व्हायचा नाही. अनुराधा तेव्हा उंबरठा ओलांडू शकली नाही आणि आजही. तेव्हा चिंता मुलांची, आज नातवंडांची. तेव्हा आई आणि आज आजी. दुधावरची साय. प्रत्येक वेळेस उंबरठा अजून मजबूत होत गेला. एक दिवस राघव दारू पिऊन आला. अनुराधाला शिवीगाळ करू लागला. काय झालेलं कोणास ठाऊक. त्याने शेजारी पडलेली काठी घेतली आणि तिला मारू लागला. सोबतीला लाथा बुक्क्या. ती कळवळू लागली. आता मात्र आशाला सहन होईना. आईचा आक्रोश कानठळा बसणारा, हृदय पिळवटून टाकत होता. तिच्यात बळ कुठून आलं कोणास ठाऊक. जणू वीज कडकडली. वाऱ्याच्या वेगाने ती राघवच्या अंगावर धावून गेली. त्याच्या हातातली काठी हिसकावून घेतली. जोरात ओरडली, खबरदार, माझ्या आईला जर मारलं तर मी पोलिसांना सांगेन. तुमच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद करेन. परत जर तिला हात लावला तर तुरुंगात पाठवेन. मुलीचं पहिल्यांदाचं असं रौद्र रूप पाहून राघव घाबरला. गुपचूप एका कोपऱ्यात बसला. अनुराधा रडत होती. आशाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, मी आहे तुझ्यासोबत. मी राहीन तुझ्यासोबत कायमचं. चल या उंबरठ्याबाहेर. खूप सुंदर जग आहे. मी दाखवेन तुला.
यापुढे तू काही सहन करणार नाहीस. मोकळं आभाळ तुझं आहे फक्त, कोणीही तुला त्या घरातून हुसकावून लावणार नाही. सोड तो उंबरठा. आणि आशा आपल्या आईला घेऊन घराबाहेर पडली. अनुराधा मोकळा श्वास घेऊ शकणार होती. जणू आशा तिची आई झाली होती आणि अनुराधा मुक्त झाली. अखेरीस आपल्या मुलीच्या मदतीने अनुराधाने उंबरठा ओलांडलाच होता. अखेरीस एक बंदिनी कारावासातून मुक्त झाली. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही कथा होती एका अनुराधेची, एक सत्य कथा ज्या अनुराधेने मला जगायला शिकवलं, दुःखाशी लढायला शिकवलं. तिची कथा. मी कथेचा शेवट गोड केला. पण वास्तविक आजही आपल्या समाजात अनेक राघव व्यसनाधीश होऊन स्त्रियांवर अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार करताना दिसतात. अशा कित्येक अनुराधा त्याच परिस्थितीतून जातात उंबरठा आडत जीवन चिमूटपणे जगत आहे. कथेतल्या अनुराधेच्या पोटी तिची मुलगी आशा होती. प्रत्येकीच्या नशिबी आशा असतेच असं नाही, म्हणून अनुराधेलाच खंबीर व्हायला हवं. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा ही तितकाच गुन्हेगार असतो, आपल्या दुःखाला कारणीभूत असतो. म्हणून कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, निमूटपणे सहन करता कामा नये. हा उंबरठा ही चौकट मर्यादा दर्शविते. पण जेव्हा जीवघेणा प्रवास सुरू होतो तेव्हा हा उंबरठा ओलांडून गेलेलंच बरं नाही का, इतकंच मनातलं.